30 जानेवारी शुक्रवार आणि इकडे आपलो आचऱ्याचा स्लॅब आता चालू झालेलो असा. तर स्टील वगैरे सर्व बांधून झालेला आपला. त्याच्यानंतर कवर ब्लॉक वगैरे सर्व लावलेले आहेत आणि व्यवस्थित वरचं स्लॅबचं पोर्शन क्लीन करून पाण्यान आता आपण फायनली 12 वाजता बरोबर या ठिकाणी स्लॅब कास्टिंगला चालू केलेला. व्हायब्रेटर वगैरे सर्व सोबत चालू असतात आणि सगळी टीम देखील लिहिलेली आहे. स्लॅबची टीम, त्याच्यानंतर सेंटरिंगची टीम देखील या ठिकाणी असा काय छोटा मोठा काम राहिला तर आता कंप्लीट करतात. प्रथमेश देखील असा. त्यानंतर या ठिकाणी आपले इलेक्ट्रिकल चे व्यक्ती मिलिंद देखील असा. तर या ठिकाणी देखील हॉल कन्सिल्ड असल्यामुळे इलेक्ट्रिकची व्यक्ती या ठिकाणी सुपरविजनला असा. काय पाईप वगैरे काय प्रॉब्लेम झालो तर या भागामध्ये आपण आचरा स्लॅब कास्टिंगचं संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचसोबत आपण स्टील वगैरे कसा बांधला त्याची देखील माहिती घेतलो. तर या ठिकाणी असा किचन. तर किचनला आपण 1 वे या ठिकाणी स्लॅब बांधलेलो आहे आणि 10 mm चे मेन बार घेतलेले आहेत आणि 8 mm चे डिस्ट्रीब्युशन बार घेतलेले आहेत. स्पेसिंग 6 इंच असा. त्यानंतर या ठिकाणी फॅनचं हुक देखील प्रोव्हाइड केलेलं असा. सोबत या ठिकाणी कन्सिल्ड वायरिंग देखील सर्व आपण प्रोव्हाइड केलेला. हॉल आपलं कन्सिल्ड असल्यामुळे फॅन पॉईंट, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल झुमर पॉईंट हे सर्व पॉईंट्स आपण कन्सिल्डमध्ये केलेले आहेत. बीमचं जर आपण बघितलं तर 10 mm चे 4 बार आपले जे भिंतींवरचे बीम असतात ते का आपण घेतलेले असतात आणि जे स्टिरप्स रिंग्या असतात तर ते 8 mm मध्ये असतात आणि 7 इंच स्पेसिंगमध्ये असतात. त्यानंतर ह्यो हॉल आपलं साधारण 19 फुटाचं होतं, त्याच्यामुळे आपण मिडलला एक बीम पकडलो. तर एका आपण 12 mm चे 5 बार पकडलेले आहेत आणि ज्या रिंगांचा स्पेसिंग आहे तर आपण 6 इंचावर घेतलेला असा. 8 mm चे आपण रिंगे वापरलो आणि संपूर्ण जर आपला स्टील असं तर जिंदाल 550Dचं आपण वापरतो. त्यानंतर या ठिकाणी जे बेंटअप असतात तर ते देखील L/4 या ठिकाणी आपण बेंटअप 45 डिग्रीमध्ये वरती अप केलेले असतात. साईडने ऑफसेट हा तो पूर्ण 9 इंचाचो सोडलेलो असा. त्यानंतर या ठिकाणी देवखोली. तर देवखोली ही छोटी असल्यामुळे या ठिकाणी आपण 10 mm आणि 8 mm चा प्लेन स्लॅबच या ठिकाणी बांधलेला आणि सोबत कन्सिल्डचो पॉईंट देखील असा. हे मेन आपले जे बीम असतात भिंतीवरचे ते 10 mm बारमध्येच असतात. त्यानंतर ह्यो आपला हॉल असा. तर हॉलला आपण संपूर्ण 10 आणि 10 mm चे घेतलेले आहेत बार. मेन बार देखील आपण 10 mm चे घेतलेले आहेत आणि डिस्ट्रीब्युशन बार पण 10 mm चे आणि 2 वे मध्ये या ठिकाणी आपले बेंटअप उठलेले असतात L/4 पोर्शनला. तर या ठिकाणी आपण मध्ये बीम घेतल्यामुळे 2 2 वे आपण हॉलला केलेले असतात. तर ह्यो एक पोर्शन आपलं 9 बाय साधारण 10-12 फुटाचं असा आणि ह्यो एक 9 बाय 12 फुटाचं असे 2 आपले 2 वे या ठिकाणी हॉलच्या तिकडे झालेले आहेत. त्यानंतर इकडे बेडरूम. तर याच्यावर अजून आपण पाणी मारलेलं नाही कारण या ठिकाणी आता काम चालू असल्यामुळे अर्धो पोर्शन आपण फक्त क्लीन करून घेतलेलो आहे. तर ज्यावेळी आपण इकडे येतो त्यावेळी एका देखील आपण क्लीन करून घेतलो कारण इकडे लाकडाचं भुसं वगैरे त्याच्यानंतर हे सर्व पडलेलं असतं, त्याच्यामुळे या क्लीन करणं गरजेचं असतं कॉन्क्रीटच्या आधी. हे असं आपलं बेडरूम. तर बेडरूमला देखील आपण 8 mm आणि 10 mm मध्ये स्टीलचा कॉम्बिनेशन घेतलेला. 6 इंच स्पेसिंग आणि 2 वे स्लॅब असा ह्यो. तर या ठिकाणी असं आपण बांधलेलं. त्यानंतर या ठिकाणी असं आपलं एक बाथरूम, त्याच्यानंतर टॉयलेट आणि पॅसेज. तर आपण 2 बाथरूमचे पोर्शन असतात ते एकच 2 वे स्लॅबमध्ये या ठिकाणी केलेले असतात कारण याची पण लांबी साधारण 11 फूट बाय ही अशी 10-12 फूट होता. त्याच्यामुळे हे आपण एकच याचं स्लॅब कास्ट केलेला. पण या ठिकाणी आपण मिडलचे बीम देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. भविष्यात जर या ठिकाणी वरती बाथरूम करूचं झालं तर त्या ठिकाणी आपण हिडन बीम देखील घेतलेले असतात जेणेकरून जो आपलं बाथरूमच्या खालचं पोर्शन असतं 7 फूट स्लॅब आणि 10 फूट स्लॅब याच्यामध्ये आपल्याला जास्त गॅप मिळता काहीतरी आपल्या सामान वगैरे ठेवण्यासाठी. तर म्हणून या ठिकाणी स्लॅबमध्ये आपण हिडन बीम टाकून ठेवलेले आहेत. मेन भिंतीवरचे बार जे बीम असतात तर ते कंटिन्युअस 8 इंचाचे साईज त्या प्रकारे केलेले आहेत. 8 आणि +5 13 इंचाचं आपलं संपूर्ण बीम या ठिकाणी सर्व भिंतींवर फिरलेलो असा. त्यानंतर असा इकडे बेडरूम अजून एक. तर बेडरूम देखील आपण 2 वे मध्ये स्टील बांधलेला असा आणि त्याका देखील 10 mm आणि 8 mm कॉम्बिनेशन या ठिकाणी केलेला असा. तर अशा टाईपचा या ठिकाणी स्टीलचं स्ट्रक्चर आपला बांधून रेडी झालेला असा. इकडे सर्व आपली कॉन्क्रीटची टीम आहे. तर या कॉन्क्रीटच्या टीम तो बघ बाजूच्या ह्याच्यात लगी जातली बघ घालून बघ. तर तिकडे अल्ट्राटेक सिमेंट असा जाड आणि बारीक वाळू आणि खडी देखील असा. तर पाण्याची व्यवस्था देखील केलेला आहे. इकडे 2000 लिटरची टाकी देखील असतात. सोबत या ठिकाणी कॉन्क्रीटसाठीचे 2 ड्रम देखील असतात. तर नवीनच मिक्सर हा आपल्या पहिल्याच साईटवर याचा उद्घाटन होता. पहिल्यांदाच ही टीम काम करता. आधी टीम होती पण नवीन मिक्सर, त्याच्यानंतर नवीन लिफ्ट आणि नवीन सर्व सेटअप या ठिकाणी असा. तर त्या दृष्टीने आता इकडे काम चालू. सोबत आपण वॉटरप्रूफिंग लिक्विड देखील आहे तर आपण यूज करतो.
चला आता 12 वाजता आपल्या कामात बरोबर सुरुवात झाली. एक टप्पो त्या ठिकाणी चालू आहे. तर नंतर जसं जसं काम असतं तसे तुमका आपण अपडेट देत राहतलो. स्लॅबची जाडी आपली असा 5 इंचाची आणि या ठिकाणी कॉन्क्रीटचा प्रोपोर्शन आता M20 to M25 मध्ये असा. तर आपण हाफ बॅग सिमेंटला या ठिकाणी 3 खडी टाकतो आणि 3 वाळू. तर वाळूमध्ये आपले 2 जाड वाळू असतात आणि एक आपण बारीक वाळू टाकतो. बाकी खडी आपली अर्धा ते पावणा इंच असतात. तर त्याचे 3 घमेला टाकतो आणि एका सिमेंट बॅगमध्ये आपली 2 मोठी घमेला होतात. तर त्या प्रकारे आपला M20 to M25च्या रेंजमध्ये या ठिकाणी कॉन्क्रीटचं प्रोपोर्शन चालू आहे. तर इकडे आपली 3 खडी जाता. त्याच्यानंतर एक आपण 2 जाडी वाळू टाकतो आणि एक अति बारीक वाळू टाकतो. आणि असं या ठिकाणी आपलं कॉन्क्रीटचं माल थोडं घट्टमध्ये आपण या ठिकाणी घेतो. पूर्ण पाण्याचा प्रमाण जास्त घेत नाही, कारण त्या ठिकाणी तिकडे जेव्हा व्हायब्रेटर वगैरे मारतो किंवा जर आपण वॉटरप्रूफिंग लिक्विड यूज करतो त्याच्यामुळे तो अजून पातळ होता. तर म्हणून आपण जो माल बनवतो तर तोच आपण घट्टमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर मग तो व्हायब्रेटर वगैरे मारल्यानंतर व्यवस्थित एकदम कॉम्पॅक्ट होता. इकडे असा आपलं जिनो. तर जिन्याच्या एकामध्ये एक वरती लँडिंगला आपली जागा होत नसल्यामुळे या ठिकाणी आपण एक जो टप्पो तो लँडिंगमध्ये घेतलो. त्याच्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्रा पुन्हा बार लँडिंगमध्ये टाकूचे लागले. तर हे 12 mm बार असतात आणि 10 mm डिस्ट्रीब्युशन असतात आणि ते इकडून या स्लॅबमध्ये तिकडे मर्ज झालेले आहेत. आणि इकडे देखील आपली जिना टोपी येत असल्यामुळे एका देखील आपण या ठिकाणी 16 mm बार आणि 12 mm एक बार प्रोव्हाइड केलेलो. तर या ठिकाणी आपली छोटीशी अशी जिना टोपी येणार असतात. त्यानंतर इकडे विंडो येणारा. तर त्याच्यासाठी आपण जो बीम 10 फूट लेवलचो तर तो कंटिन्युअस या ठिकाणी घेऊन त्या बाजूक इकडे पडदी ठेवलेली असं. पाऊण तास झालो आणि पाऊण तासात आपलं किचनचं पोर्शन आणि हॉलचं थोडंसं पोर्शन कंप्लीट झालो. आणि आता आपण देवखोलीपासून या ठिकाणी कॉन्क्रीट फिलिंग करत चालू केला. प्रत्येक सेंटरिंगवाल्याची पद्धत वेगवेगळी असतात. फोंड्यात बघितलास तर व्हायब्रेटर मारल्यानंतर जी आपली ॲल्युमिनियमची पट्टी असतात प्लास्टरसाठी आपण यूज करतो त्यांना लेवल करत होते. इकडचे सेंटरिंगवाले असतात तर त्यांनी तो पूर्ण धुमस बनवल्याने तर ते धुमसच्या यांना लेवल करतात आणि मग नंतर जे आपले चिपणी वगैरे असतात तर त्यांना एक फिनिश करत येतले. प्रत्येक सेंटरिंगवाल्यांची पद्धत वेगवेगळी असतात. आपला एकच पर्पज असतं की आपल्या स्लॅबची लेवल हवी बस. तर तुम्ही धुमस नाही करा, पट्टीन करा किंवा चिपण्यान करा, तर तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. तर आपण या ठिकाणी बॉटमला इलो थोडं जरा चेक करूसाठी. तर या ठिकाणी देखील एक व्यक्ती आपली ठेवलेली असा बॉटमचे सपोर्ट चेक करूसाठी. तर आता इकडचं आपलं किचनमधलं स्लॅब कंप्लीट झालेलं असं आणि आपण या ठिकाणी बॉटम देखील सर्व क्लीन करून घेतो. आणि इकडे स्लरी वगैरे देखील काय पडलेली नाही, सपोर्ट वगैरे आपलं एकदम व्यवस्थित असेल. तर इकडे आपण एक व्यक्ती ठेवलेली आहे. तर या ठिकाणी स्लॅब चालू असतात तर त्या ठिकाणी सपोर्टसाठी एक व्यक्ती राहता. जसं जसं एक पोर्शन कंप्लीट होता तसा लेवलिंग देखील या ठिकाणी चालू आहे. लेवल देखील एकदम व्यवस्थित दिलेली असा. आणि आता देवखोलीचं पोर्शन देखील भरून झालेलं आहे. आणि आता आपण इकडे पुढे येलो. वाजल्यात एक तासात किचन हॉलचं थोडं पोर्शन आणि देवखोली कंप्लीट झालेली आहे. स्लॅबची गँग चांगली आहे, फास्ट आहे, मालवणातली आहे, त्याच्यामुळे पटापट काम होतं. फोंड्यामध्ये मग जरा थोडीशी एकदम जरा लो स्पीडवाली गँग होती. इकडे चांगली हाय स्पीडवाली गँग आहे आणि नवीनच सेटअप आहे सगळं.
या ठिकाणी इकडे स्लॅब चालू आहे आणि इकडे स्लॅबचे इंजिनियर असतात. तर कसा वाटतं, कसं एक्सपिरियन्स आहे तुमचं? मस्त एकदम भारी भारी एकदम. कसा वाटतं उन्हात तापाक? एकदम भारी खुर्ची दिलास तर बरा होईल. आणि काय थंड वगैरे काय एसी बीसी लावून देऊ तुमका? हॉलचं एक 80% पोर्शन कास्ट झाल्यानंतर आता आपण जिन्याचे टप्पे कास्ट करून घेतलेले आहेत. तर इकडे आपला एक लँडिंग आपण एक्स्ट्रा केला, त्यामुळे आता परफेक्ट स्लॅबला आपला त्या ठिकाणी स्टेप आती जातात. तिकडे आपल्या डोअरसाठी देखील जागा मिळतात. तर इकडे आपण जो जिन्याचा माल बनवतो तो जरा थोडंसं पाणी कमी म्हणजे घट्ट जरा बनवतो, जेणेकरून ह्या टप्प्यामधून एकदम खाली तो उतरत नाही. त्या ठिकाणी लँडिंग असल्यामुळे इकडे आपल्या पूर्ण व्हायब्रेटर वगैरे लावून तो संपूर्ण माल सेटअप करून घेऊचं लागतं. तर जिन्याक फक्त थोडंसं वेळ जाता. तर आता बाकी इकडून पण डायरेक्ट घेऊ प्लेन टप्पोच आपल्या पूर्ण एंडपर्यंत घेऊन जाऊचो. असा ऑलमोस्ट आपलं अर्धो स्लॅब कास्ट झालो. अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी होत पण अर्धो म्हणता येत. आणि 1:30 वाजलं, 1.5 तासामध्ये अर्धो तास स्लॅब झालो. 3 वाजेपर्यंत जर असाच रुटीन चालू राहिला तर होईल. जर या ठिकाणी मटेरियलचा विचार केला तर आपण दुसरी सिमेंटची गाडी मागवली आहे. पहिले आपले साधारण 55 बॅग या ठिकाणी होते, आता ही पुन्हा 55 बॅगची आपण गाडी या ठिकाणी आणलेली. असा वाळू बघून गेली तर त्या ठिकाणी दोन्ही याच्यातले 1.5 ब्रास शिल्लक असतात. कडे देखील आपली एक ट्रिप पूर्ण शिल्लक असतात. तर प्रथमेश त्या ठिकाणी वाळूच्या आणि मालाचं जरा थोडंसं लक्ष टाकून गेलेलो. पण आपण एक ट्रिप एक्स्ट्रा आणूनच ठेवतो, एकदम कट टू कट माल ठेवत नाही, कारण कधी कोणत्या वेळी जास्त गरज लागत काही सांगू शकत नाही. आणि आता यावेळी आपले बीमचे डेप्थ पण जास्त असतात, त्यामुळे त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा देखील आणि सिमेंट बॅग देखील थोडे आपले जास्त जातात. ह्याच्यामुळे ज्या आपला 1.5 गाडीमध्ये काम होता, म्हणजे साधारण 3 आणि 1.5 एक साधारण 4.5 ब्रासमध्ये काम होतं, तर तिकडे आपल्या 5 ते 5.5 ब्रास त्या ठिकाणी खडी आणि वाळू लागतं. आणि सिमेंटच्या बॅगचा देखील साधारण 20 बॅगचं डिफरन्स पडता. रेग्युलर आपण बघितलं तर 1000 स्क्वेअर फीटच्या स्लॅबला 6 इंचाचा जर बीम असलो आणि नॉर्मल आपले वॉल साईजवर बीम असले तर साधारण 120 बॅग तरी आरामात लागतात. आता या ठिकाणी आपलं स्लॅबच असा साधारण 850 ते 900 स्क्वेअर फीटचो, पण आपले बॅग लागणारच 110 ते 120. तर स्लॅब कास्टिंगच्या वेळी हे कवर असतात, हे असे फुटतात, तर त्याच्यामुळे आपण कटावण्या आणि सगळा सोबतच या ठिकाणी ठेवतो. आणि जसा जसा आपला स्लॅबचा काम पुढे सरकत असतात, जसे आपले कवर ब्लॉक कट होतात तसे त्या ठिकाणी आपण लावतो. तरी आपली कवर ब्लॉकची पिशवी असा, ह्याच्यात सगळे कवर ब्लॉक असतात. हो, तर हे आपण या ठिकाणी कवर ब्लॉक आणून ठेवलेले असतात. तर हे जरा चांगले पडतात कवर ब्लॉक मस्तपैकी, आणि याची ताकद देखील जास्त असतात. स्टेअरकेस कडतो भाग त्या ठिकाणी पॅक झाल्यामुळे आता आपण खाली येलो. आणि या ठिकाणी एक घर आहे, तर इकडून आता आपण सुपरविजन करतो. ऑलमोस्ट आपला अर्ध्यापेक्षा जास्त काम झालं. आता फक्त बेडरूम, बाथरूमचं पॅसेज आणि एक बेडरूम एवढंच पोर्शन फक्त रवलेलं असता. तर साधारण वाजलेत आता 2 तासाभरात बघूया एवढा होता काय कंप्लीट. अजूनपर्यंत तरी कंटिन्युअस विदाऊट ब्रेक या ठिकाणी काम चाललेलं. आता माल पण प्रॉपर म्हणजे ज्या प्रकारे पहिलं सेट केलेलं होतं त्या प्रकारे या ठिकाणी माल अजूनपर्यंत लास्ट येतं, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. तर थोडंसं एक ड्रिंक ब्रेक घेतल्याने आहे, कारण ऊन एकदम भयंकर लागता. चला, आतापर्यंत व्यवस्थित काम चालू आहे. अजून 1 तासाभरात कंप्लीट होण्याचे चान्सेस असतात. तर आपले सुपरवायझर मिलिंद तर तो तिकडे वरतीच असता स्लॅबवर, आपण इकडनं आता इकडच्या स्लॅबवर येईल. इकडून आता सुपरविजन आपण करतो. बॅक साईडची त्या ठिकाणी लेवलिंग चालू आहे, मॉल आणि जिन्यामधलं पॅसेज. आणि या ठिकाणाहून आता कास्टिंग करून चालू केल्याने यासोबत व्हायब्रेटर वगैरे सगळा चालू असा कंटिन्युअस.
3:15 वाजले आणि आपलं आता फक्त या ठिकाणी बेडरूमचं पोर्शन फक्त बाकी आहे आता. आपण जो पॅसेजपर्यंत या ठिकाणी आता स्लॅब मागतो कंप्लीट होतीलच आणि इकडे लेवलिंग देखील झाला. बाथरूमच्या पॅसेजवरचा लेवलिंग रवलेला होता आणि आता फक्त या ठिकाणी बेडरूमचं पोर्शन फक्त रवलेलं होता. तर अजून माझ्या मते अर्धा तास लागतो. 3 वाजेपर्यंत आपण टार्गेट पकडलेला, पण आपल्या जिन्यात थोडंसं वेळ गेलो आणि त्यानंतर इकडनं पण थोडासा जरा पंप आणि व्हायब्रेटरचं एकच कनेक्शन असल्यामुळे मध्येच आपल्या थोडासा जरा होल्डवर कोर्सा लागला, कारण व्हायब्रेटर प्रॉपर बसा को स्लॅबला. त्यामुळे एकदम माल तुम्ही पुढे पुढे नेऊन पण उपयोग नाही. जसं माल पडता तसं एक पर्टिक्युलर 4-5 फुटाच्या पोर्शन नंतर व्हायब्रेटर संपूर्ण बसा होईल. त्यासाठी आपल्यामध्ये थोडंसं वेळ लागला, कारण इकडे पाण्याच्या प्रमाणे टाकी वगैरे आपल्या पूर्ण भरूची होती, फिलअप करूची होती. तर एक आपण स्टँड बाय टाकी 2000 लिटरची इकडे ठेवली आहे, कारण लाईटचं वगैरे इश्यू कधी पण होऊ शकतात. पण आतापर्यंत तरी लाईटचं इश्यू आपल्या केलेलो नाही. आज असा वार शुक्रवार, सोमवार तो जरा लाईटचा इश्यू असता, त्यामुळे आपण रविवारी स्लॅब किंवा सोमवारी स्लॅब पकडत नाही, कारण रविवारी जर स्लॅब पकडलो तर सोमवारी या ठिकाणी आपल्याला पाणी मारूक लावत नाही. तर आता उद्या शनिवार असल्यामुळे उद्या फुल दिवस आपल्याला पाणी मारूक लावतील आणि मग जे वरती आपण वाटे बनवणार आहोत ते देखील उद्या आपण त्याचं काम करतो. आणि हे जे साईड असतं तर हे साईड आपण 1 दिवस झाल्यानंतर किंवा 2 दिवस झाल्यानंतर आपण खोलतो, जेणेकरून स्लॅब चांगला कॉम्पॅक्ट होता. कॉर्नर्स वगैरे कॉन्क्रीटचे सहसा कट होत नाही. 3:45 होतील यात आणि आपलं स्लॅब ऑलमोस्ट आता कंप्लीट होईल दिलेलो आता. तर लास्ट एंड फक्त आता बाकी आहे. आपण आता हाफ बेडरूममध्ये आलो, तर पॅसेज वगैरे असा तर तो देखील कंप्लीट झालेलो आहे टॉयलेटच्या बाजूचं. तर आता फक्त या ठिकाणी बेडरूमचं हाफ पोर्शन बाकी आहे. 4:15 वाजता आपलं स्लॅब या ठिकाणी कंप्लीट झालेलो होता. सकाळी 12 वाजता, दुपारी 12 वाजता आपण स्लॅब चालू केलेलो होतो परफेक्ट, आणि 4:15 वाजता आता ठिकाणी एंड झालेलो आहे. तर आता लिफ्ट वगैरे सर्व आता मिक्सर वगैरे या ठिकाणी डिस्मेंटलिंगचं काम चालू आहे आणि या ठिकाणी फायनल लेवलिंगचं काम चालू आहे. तर इकडनं ही आपली लिफ्ट खाली उतरल्यानंतर मग यो पोर्शन त्या ठिकाणी फायनल लेवलिंग करतील. बॉटम सपोर्ट शेवटपर्यंत चांगले राहिले, काय प्रॉब्लेम नाही. इकडचा तर आपण पूर्ण क्लीन करून घेतलेलाच होता, त्याच्यामुळे स्लरी पण आपली का पडली नाही. गॅप देखील प्रॉपर पॅक होते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 1-2 ठिकाणी आपल्याला फक्त जे फळ्यांका होल होते त्या ठिकाणी फक्त पॅक करूचा लागला, बाकी जे आपले प्लेट आणि होते तर ते पॅक होते, त्याच्यामुळे तेवढी स्लरी आपली खाली पडली नाही. तर पाणी आपलं रेग्युलर असताच. इकडे देखील पूर्ण ओके असा क्लिअर. तर आता आपण या साईडने जाऊया. स्लॅब देखील या ठिकाणी व्यवस्थित कास्ट झालेलो असा. तर ह्यो असा तो आता जस्ट म्हणजे 1-2 तासापूर्वी कास्ट झालेलो आणि आता त्या ठिकाणी तिकडे चालू असा काम. फायनल लेवलिंग आता कंप्लीट झालेली असा. तर ह्यो आता पोर्शन जस्ट आपण कंप्लीट केलो, बाकी इकडचं पोर्शन ऑलरेडी झालेलं होतं. बॅक साईडला देखील पूर्ण कंप्लीट आता हार्ड झालेला असं पोर्शन, आणि आज ऊन देखील होता, त्याच्यामुळे तसं काय तेवढं प्रॉब्लेम नाही. मळब वगैरे काय अशी नव्हती. सकाळी 2 दिवसापूर्वी सकाळी थोडीशी मळब होती, पण आज तर पूर्ण दिवस ऊन होता, त्यामुळे व्यवस्थित स्लॅब सुकलेलो असा. तर आता 24 तासानंतर आपण इकडे वाटे वगैरे घालूचं काम चालू करतलो.